बातमी समोर येते. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सफाई कामगारच रुग्णांची तपासणी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. चेंबूरच्या मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातला हा प्रकार आहे आणि उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कामगारच करतोय. एवढंच नाही तर हा सफाई कामगार रुग्णांचे ECG सुद्धा काढतो. समाजवादी पार्टीच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्धी यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय. डॉक्टर्सची कमतरता असल्याचं तकलादू कारण यावेळी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाल यांनी दिलंय. डॉक्टर नसल्यानं सफाई कामगारांना प्रशिक्षण दिलं असून ते काही दिवस हे काम करत असल्याचं अजब कारणही देण्यात आलंय. क्या काम किया है तुम्हारा? साफ सफाई वाले लोग अगर ECG करेंगे, ये तरीका ही है. और लेडीज अभी बेचारी को ऑब्जेक्शन नहीं बोल सकती. लेकिन आप होते क्यों? आपको नॉलेज कितना है इसका करने का? नॉलेज है आपको? आप साफ सफाई वाले हो ना? आप ECG करोगे? हाँ, क्या आपका नाम क्या है? हाँ, मुकेश. क्या काम करते हैं आप? सफाई का काम करते हैं. और आप ECG कर रहे हो, वो भी लेडीज का. अभी अगर लेडीज के साथ कोई लेडीज नहीं है तो क्या होगा? लेडीज के साथ नहीं तो मैं उनको भेज देता हूँ, करता नहीं हूँ. अब ये लेडीज तो अकेली थी. तो मैं अभी वो लेडीज को खड़ा रहा. लेकिन आप होते कौन है करने? आप बोल नहीं सकते मैं मुझे आता नहीं है, मैं ये काम के लिए नहीं आया हूँ. हाँ, इसके लिए क्या आपको एक्स्ट्रा पैसे मिलते? फिर कैसे कर सकते आप ऐसा? तर याच घटनेसंदर्भात आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्याला सविस्तर माहिती देतील. मयूर, हा व्हिडिओ आपण पाहतोय, अतिशय धक्कादायक असा प्रकार चेंबूरच्या मनपा रुग्णालयात घडतोय. नेमकं काय कारण सांगितलं जात आहे आणि यावरती पुढचा पोलीस तपास करतायत का? नक्कीच पाहायला गेलं तर मुंबई मधील चेंबूर विभागातील पंडित मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात एक भोंगळ कारभार समोर आलेला आहे. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्णालयातील सफाई कर्मचारी जे रुग्ण येतात त्यांचा ECG करत असल्याचे समोर आलेले आहे. या रुग्णालयात भांडफोड करणारे समाजवादी पार्टीचे माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी हा केलेला आहे. मात्र येथे डॉक्टरांना त्यांनी जाब विचारला असता रुग्णालयात रुग्ण हे तपासासाठी येत असतात. मात्र इथे गेल्या अनेक वर्षापासून जे कर्मचारी असतात डॉक्टर असतात त्यांची भरतीच न झालेल्याचे इथे डॉक्टरांनी उघडकीस आणलेले आहे. त्यासाठी उपचारासाठी आलेले रुग्ण देखील थेट सफाई कर्मचारीच त्यांचा उपचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याबाबत रुक्साना सिद्दीकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी यांना म्हणजे जे डॉक्टर आहेत अधिकारी त्यांना जाब विचारला असता डॉक्टरांनी देखील असं सांगितलं की इथे डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जे सफाई कर्मचारी मयूर, आपण पाहिलं की जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एक विचित्र असं इथे उत्तर दिलेलं आहे की कर्मचारी किंवा नाहीत म्हणून असा प्रकार झालाय. नेमकं काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद, आपण सविस्तर अपडेट दिली त्या संदर्भात. आणि यानंतर आता थेट मस्साजोगमधून मोठी बातमी समोर येते. मस्साजोगचं जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांना हटवण्यासाठी पोलीस दाखल झालेत. मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं आणि देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. हेच आंदोलन जे आहे जलसमाधी आंदोलन आता मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते. 10 दिवसांत फरार आरोपींना अटक करा असं जे आहे ते आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अल्टिमेटम त्यांनी दिलंय. आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत. माधव, आपण पाहतोय जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. नेमकं कोणत्या गोष्टींवरती हे ग्रामस्थ सेटल झाल्याचं पाहायला मिळतंय? गावकरी संतप्त झाले होते. 2 तासापासून ते जलसमाधी घेण्याच्या ईर्षेनं पाण्यामध्ये उतरले होते. मात्र महिलांना प्रचंड त्रास सुरू झाले. 2 महिलांना चक्कर आली. त्याच वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौर हे कावत हे तिथे दाखल झालेले आहेत. नवनीत कावत यांनी सगळ्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही बाहेर यावं, कारण CID मार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. वेगवेगळी पथकं त्या आरोपीला अटक करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण आंदोलन न करता प्रशासनाला सहकार्य करावं. आंदोलन अच्छा, धन्यवाद माधव. आपण पाहतोय की 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि त्याचनुसार आता हे आंदोलन मागे घेतलं जात आहे. काही जणांना त्रास झाला. यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे. आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे. डिटेलमध्ये चर्चा झाली. महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो
एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे. त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू. सर 10 दिवसाचं आपण सांगितलं होतं की 10 दिवसामध्ये 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकते. आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे. माझी पूर्ण टीम गुन्ह्याच्या पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम चालू आहे. प्रोटेस्टर्सचं या सगळ्या प्रकरणात असं म्हणणं होतं की 302 मध्ये IPC मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या देखो पाहिजे. सध्या तपास CID आहे. त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे, कोणता तपास, त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही. पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीट पोलीसचा आहे. बाकीचे उरलेले 3 आरोपी अटक सर, पोलीस एका वेळी- मागितलं होतं एका वेळी- देशमुख कुटुंबियांनी, त्यांना कधी मिळणार आहे आणि काय केलं? म्हणजे देशमुख नाही, आपण आणि याच प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा मोठं विधान केलंय. त्या संदर्भातली सी पुढची बातमी आहे ती म्हणजेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी मीडियाला प्रतिक्रिया देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली पाहिजे असंच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजप आमदार सुरेश धस संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मंत्री धनंजय मुंडेंवरती ते आरोप सुद्धा करतायत. परंतु काहीही मीडिया समोर बोलण्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं बावनकुळे म्हणतायत. नेमकं ते काय म्हणाले त्यांच्या शब्दात ऐकूयात. काय त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या तपासाबद्दल करताय हे माननीय आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे. तपासात काही जर अजून ऍडिशन करायचे असतील, जोडायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्री मोदी अशी बोललं पाहिजे. आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात. आपल्याला योग्य तपासही होऊ शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो. यानंतर बुलेटिनमध्ये आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. मनमाड आणि परिसरात सकाळी पडणारं धुकं आणि बदलत्या हवामानामुळे कांद्यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. कांद्याची शेंडे पिवळी पडली असून कांद्यावरती होत असलेल्या मावा आणि करपा या रोगामुळे शेतकरी त्रस्त झालाय. यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना लागू होणार आहेत. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील शेतीची विदारक स्थिती समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळावरती शिक्कामोर्तब झालाय. म्हणूनच आता यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना लागू होणार आहेत. कापूस सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरातही घसरण झाली आहे. काही दिवसांपर्यंत तुरीच्या बाजारात तेजी होती. शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली आहे. खासगी बाजारात नवीन तुरीचे दर हे 7,000 ते 7,300 इतके. यंदाच्या रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी क्षेत्र गव्हाखाली आहे. तर हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद आणि मूग या कडधान्य पिकांचं क्षेत्र आघाडीवर असल्याची आकडेवारी आली आहे. परंतु रब्बी तेलबिया पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र पिछाडीवर गेल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. हिवाळा सुरू होताच भाजीपाल्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे बाजारात सध्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. उत्पादन चांगलं असल्यानं आवकही वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या भावातही घसरण झाली आहे. धामणी परिसरातील झापाची वाडी इथल्या लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत. अनेक वर्ष तहानलेली शेती सिंचनाखाली असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधानही व्यक्त होत आहे. त्यामुळे इथे ऊस पीक क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. ऊसाचा रस फक्त गळीत हंगामाच्या काळात मिळत असतो आणि त्यामुळे हरियाणातील कर्नाल ऊस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ऊसाच्या रसाची पावडर तयार केली आहे. या पॅकेटबंद पावडरची वैधता उत्पादनाच्या तारखेपासून 6 महिने असणार आहे. यंदा देशातील हळदीचं लागवड क्षेत्र वाढलंय. मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आज देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. जव्हार तालुक्यात आंबा पीक सुमारे 904 हेक्टर लागवडीखाली आहे.
मात्र दिवसभर ऊन आणि पहाटेच्या वेळी थंडी यामुळे आंबा मोहोरला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची धास्ती आंबा बागायतदारांना लागली आहे. वातावरणात प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे पिकांवरती संकट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतीवरती रोगांच्या प्रादुर्भावामुळे 2024साठी हे वर्ष शेतकऱ्यांसाठी नुकसानीचं ठरलं आणि यामुळेच चिकू बागायतदारांमध्ये उत्पादनात प्रचंड घट झाली तर आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींना तात्काळ अटक करा ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या मसाजोग इथले ग्रामस्थ आक्रमक झाले. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन आता मागे घेतलं गेलं. समृद्धी महामार्गावरती मेहकर जवळील डोणगाव परिसरात ट्रक आणि जड वाहतूक करणारी वाहनं महामार्गाच्या लेनमध्येच पार्क केली जातात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. या ठिकाणी अनेक अवैध स्टॉल्स आणि हॉटेल्स असल्यानं वाहनं थांबत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती काळानं घाला घातलाय. सोलापुरात स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात 2 महिला 2 पुरुष असे 4 जण जागीच ठार झाले तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झालेत. सर्व भाविक नांदेडचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर धुळे महामार्गावरती 2 वाहनांचा भीषण अपघात झालाय. अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. हे सर्वजणच भूम तालुक्यातील वारेवडगाव इथले असल्याची माहिती आहे. ही गाडी गावातली पलीकडे. अमरावतीच्या मोर्शी बस स्थानकावरती एक तरुणी आणि एका महिलेत फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. ही फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला बघ्यांनी ही मोठी गर्दी केली होती. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झालाय. यावेळी समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान परिसरात तगडा बंदोबस्त केला असून तणावपूर्ण शांतता आहे. टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर भारतीय क्रिकेटर्सवरती संतापलेत. आता बस झालं अशा शब्दात त्यांनी क्रिकेटर्सना खडसावलाय. खास करून विराट कोहली आणि ऋषभ पंतवरती कोच संतापलेत. चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला मोठा पराभव पत्करावा लागलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोच संतापल्याचं पाहायला मिळालं. वाल्मी कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली गेली आहे. हत्या खंडणीचं कनेक्शन असल्याचा सीआयडी वकिलांनी दावा केलाय. धनंजय मुंडे हेच बीडचे सर्वात मोठे आका असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय. सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या सीआयडीने आता ते आवळणार आहेत. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अशी आरोपींची नावं आहेत. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय आहे. मंत्री धनंजय मुंडेंवरती पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचे वरिष्ठांचं मत आहे. शिवाय या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भावनाही वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचनाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील लोक सोडून न गेल्यानं जयंत पाटलांनी समाधान सुद्धा व्यक्त केलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेडच्या कंधार दौऱ्यावरती आहेत. शेकापचे माजी खासदार डॉक्टर केशवराव धोंडके यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त जरांगे अभिवादन करणार आहेत.
2024 या वर्षभरात राज्यातील मायबाप जनतेनं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. विकसित महाराष्ट्र, शेतकरी, युवा सक्षमीकरणासाठी आणखी जोमानं सरकार काम करणार असं म्हणत 2024 या वर्षातील काही खास आठवणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उजाळा दिला. तर सरत्या वर्षाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी दिलाय. प्रत्येक कुटुंबात सुख समृद्धीची पावलं उमटावीत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलंय. न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचं फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केलं गेलं. 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री 12च्या ठोक्यावरती न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं भव्य स्वागत केलं. ऑस्ट्रेलियातील सिडनीत नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवरती आणि ओपेरा हाऊस या परिसरात नवीन वर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. पुरातन रामकुंडावरती सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय. पुण्यात नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. FC रोड, JM रोड यावरती एकत्र येत नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी डीजेच्या तालावरती तरुण थिरकले सुद्धा. सरत्या वर्षाला मुंबईकरांनी निरोप दिलाय. मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे नवीन वर्षाचं स्वागत केलंय. शाळेतील 850 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत सामूहिक सूर्यनमस्कार केला. शाळेच्या प्रांगणात एक गोलाकार करून दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी न चुकता नवीन वर्षाचं स्वागत करतात. सरत्या वर्षाला मुंबईकरांनीही निरोप दिलाय. मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईसोबतच आबालवृद्ध सुद्धा मोठ्या संख्येनं जमलेले दिसले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं. तर मुंबईच्या लोकलने सुद्धा नवीन वर्षाचं अनोखं स्वागत केलंय. CSMT स्थानकावरती मध्यरात्री 12 वाजता लोको पायलटनं लोकलचा हॉर्न वाजवत दणक्यात नवीन वर्षाचं स्वागत केलंय. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी झाली. नवीन वर्षाची सुरुवात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन करण्यासाठीच हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते. नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकर हे सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करतायत. सिद्धिविनायक दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासानेही भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष नियोजन केलंय. आणि बुलेटिनमध्ये आता टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. हे गिफ्ट नेमकं काय असणार आहे आणि तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आहे पाहूयात साम टीव्हीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून. करदात्यांसाठी आनंदाची बातमी. 15 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त. अर्थसंकल्पात मोठ्या निर्णयाची शक्यता. देशभरातील करदात्यांसाठी आनंदाची बातमी. 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्समध्ये मोठी सूट मिळू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार मध्यम वर्गांना सवलत देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे मागणीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतं.
सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो करदात्यांना, विशेषतः महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या शहरी मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो. गरीब आणि मध्यम वर्ग हा खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यानं सध्या त्रस्त आहे. त्यामुळे येत्या वर्षामध्ये मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान सध्या काय परिस्थिती आहे आपण पाहूयात. मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक तणावात आहे. करकपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळेल. उपभोग्य वस्तूंच्या मागणीला पाठबळ मिळणार आहे. आर्थिक मंदी आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चानं मध्यम वर्ग आर्थिक दबावात आहे. करकपातीचा सर्वाधिक लाभ हा नोकरदार वर्गाला होणार आहे. नोकरदारांच्या हातामध्ये अधिक पैसा येईल आणि ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल. त्यामुळे करकपात झाल्यास सर्वसामान्य नोकरदाराला मोठा दिलासा मिळेल. मात्र सध्याची कर पद्धती कशी आहे हेही आपण समजून घेऊयात. 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर आकारला जातो. 3 ते 7 लाखांपर्यंत जर उत्पन्न असेल तर 5% कर, 7 ते 10 लाख उत्पन्नावर 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्नावर 15% कर, 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20% कर आणि 15 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास 30% कर आकारला जातो. दरम्यान जुनी कर प्रणाली कशी होती हेही समजून घेऊयात. 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर, 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, 5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर आणि 10 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% कर आकारला जात होता. दरम्यान 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट लागू होतं. हजारो नाही, लाखो नाही, तो करोडो व्यक्तींसाठी आणि करोडो करदात्यांसाठी ही खूप जास्त महत्त्वाची आणि आवडीची गोष्ट असेल जर असे काही झाले तर. पण ह्याचा जर विचार आपण सरकारच्या अँगलनी केला तर सरकारसाठी हा एक खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे. वार्षिक 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला किती आयकर सवलत दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र याबाबत जो निर्णय घेतला जाईल त्याची घोषणा 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पामध्ये केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉपकॉर्नसह इतर छोट्या वस्तूंवर GST लादणाऱ्या अर्थमंत्री सर्वसामान्य मध्यम वर्गाला दिलासा देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV.